मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, कोकण असेल, या सगळ्या विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचा प्रभाव आहे, कार्यकर्त्याची टीम आहे, असे मतदारसंघ आम्ही लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आज रोजी संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमच्या पक्षाचे मराठवाड्याचे अध्यक्ष संतोषजी मोकळे आणि पूर्व विधानसभा मतदारसंघातून माजी न्यायमूर्ती ॲडव्होकेट जयप्रकाशजी घोरपडे हे आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहे, अशी मी अधिकृत या ठिकाणी आज घोषणा करतो। आणि हे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी आमची समस्त टीम, आमचे समस्त नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागलेले आहे। हे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच प्रकारचे शर्तीचे प्रयत्न आमचे समस्त पदाधिकारी करतील, अशा प्रकारचा मला ठाम विश्वास आहे। कोणकोणते विषय सर, पूर्व तुम्ही दोनच मतदारसंघ का निवडले? पश्चिम मध्ये शिरसाट साहेबांसोबत तुमचं वाटाघाटी काही युती झालेली आहे? तूर्त आज 2 मतदारसंघाची या ठिकाणी अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे। आपण पश्चिम म्हटलं असेल, बदनापूर आहे, अजून अनेक मतदारसंघामध्ये देखील आम्ही उमेदवारांची घोषणा करणार आहोत, परंतु आज तूर्त 2 मतदारसंघ आम्ही जाहीर करतो। मराठवाड्यामध्ये किती जागा लढवणार तुम्ही? आता मी दौऱ्यावर आहे, मी 2 दिवसांनी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर कार्यकर्त्याशी हितगुज करून त्या ठिकाणी देखील अनाउंसमेंट करूँ। महाराष्ट्र में आप क्या विषय लेके, मतलब किन मुद्दों को लेके इलेक्शन में उतरने वाले? अभी देखो, मराठीत बोलू का? महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये गेल्या 8-10 वर्षापासून जे वातावरण आपण सगळेजण बघत आहोत, या देशामध्ये आणि राज्यामध्ये कधीही इतकं जातीय ध्रुवीकरणाचं राजकारण आपण बघितलेलं नाही। परंतु अलीकडे मात्र मुसलमानांना घरामध्ये घुसून, मस्जिदमध्ये घुसून चुनके मारण्याची भाषा सुरू करण्यात आलेली आहे। या राज्यातला दलित असेल, बौद्ध असेल, इतर मागासवर्गीय असेल, तो हा गरीब घटक देखील भयभीत आहे। आणि अशा अवस्थेमध्ये या राज्यामध्ये काही लोकांना दंगली घडून पुन्हा राजसत्तेवर येण्याची स्वप्न बघत आहे। परंतु ह्या राज्यातला जो मतदार आहे, मग तो दलित असू द्या, बौद्ध असू द्या, मुसलमान असू द्या, तो आता सक्षम झालेला आहे। तो कोणत्याही अफवावर विश्वास ठेवत नाही। आणि अशी जी मंडळी बेताल वक्तव्य करत आहे, या सगळ्यांना आवरावं अशी आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। कारण हा शांत महाराष्ट्र आहे, अशा लोकांमुळे अशांततेच्या मार्गावर जातो की काय, अशा प्रकारची भीती वाटत आहे। म्हणून आमच्या सरकारला कळकळीची विनंती आहे की अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या, समाजामध्ये दुही निर्माण करणाऱ्या राणेसारख्या, नितेश राणे असतील किंवा बाकीचे जे लोक असतील, यांना आपण आवरावं अशी आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडे आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत युती आणि आघाडीचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे। परंतु आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने एक मागणीनामा तयार केलेला आहे आणि तो मागणीनामा युती अथवा आघाडी यांनी जर मान्य केला तरच आमचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्याबाबत विचार करणार आहे। सर, महाराष्ट्रामधून आपला पक्ष किती जागा लढवणार टोटल? आता मी रिजनल वाईज सगळ्या विधानसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेत आहे आणि त्यानुसार अजून किती जागा लढवणार आहे या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो नाही। परंतु ज्या ठिकाणी आमचा प्रभाव आहे, ज्या ठिकाणी आमचं काम आहे, असे मतदारसंघ आम्ही निश्चितपणे लढवणार। आपने अगर युति नहीं की है तो कहीं ना कहीं बीजेपी और शिंदे को जो है तो फायदा पहुंचेगा, ऐसा नहीं लगता? नाही, असं नाहीये। आमच्या पक्षाच्या वोट बँक आहे, आमच्यामुळे कोणाला फायदा होणार आहे, कोणाला तोटा होणार आहे, हे जर आम्ही करत बसलो तर मला असं वाटतं आयुष्यामध्ये आम्ही कधी इलेक्शन लढणार नाही। तुम्ही इतरांना का विचारत नाही की तुमच्यामुळे बीजेपी सेनेला फायदा होईल? केवळ रिपब्लिकन चळवळीने उमेदवार देऊ नये, रिपब्लिकन चळवळीतल्या लोकांनी उमेदवारी दिल्यामुळे त्या शक्तींना फायदा होतो, अशी आपण चर्चा का करतो? सर, आपण कोणत्या आधारावर औरंगाबाद संभाजीनगरमध्ये उमेदवार देत आहेत आणि कोणते काम केले आपल्या पक्षाचे कार्यकर्त्यांनी, ते जरा सांगा। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने या राज्यामध्ये जो उपेक्षित वंचित घटक आहे, ज्या प्रस्थापित व्यवस्थेनं
त्यांना अजूनही ह्या मुख्य प्रवाहात येऊ दिलं नाही. या सगळ्या समाज घटकांची आम्ही मोठ बांधलेली आहे आणि अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, महिलांवरील अत्याचाराचे प्रश्न असतील, बाकीची रस्त्याची लाईटची कामं ही तर दैनंदिन कामं आहेत. परंतु या राज्यातल्या जो गरीब घटक आहे त्याला अभय देण्यासाठी, त्याला विश्वास देण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार उभे आहोत. औरंगाबाद शहर पिछले 20 सालों से ज्यादा पानी की समस्या है. 15 दिन में पानी आता है. साथ ही बोलती क्या 24 घंटे पानी करेंगे, पानी की समस्या दूर करेंगे. इस पे आपकी पार्टी का क्या कहेगा? राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष या संभाजीनगरामध्ये जो पाण्याचा इश्यू आहे, जो प्रश्न आहे, 8-8, 15-15 दिवस जे पाणी येत नाही, परंतु आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे आमदार जर विधानसभेत पोहोचले तर निश्चितपणे सांगतो की आमचे आमदार हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही.